मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. आदिती मॅम स्वयंपाक करत असतात तेवढ्यात विभावरी आणि मेघनाही तिथे येतात. विभावरी म्हणते की आदिती जाऊबाई तुम्ही कधी आलात? आणि हे काय सगळं एकट्यानेच करायला घेतलं? आम्हाला उशीर झाला का? तेव्हा आदिती मॅम म्हणतात की नाही ग, मीच आज लवकर आले. मेघना म्हणते की बरं ठीक आहे, पण तुम्ही या इकडे, आता आम्ही बाकीचं आवरतो. तेव्हा आदिती मॅम म्हणतात की एवढं गोंधळून जायची काही गरज नाही. तुम्हाला सांगितलं ना, मीच आधी लवकर आली आहे आणि जरा मुद्दामच आले ग स्वयंपाक करायला. सगळं झाले, कुकर रेडी आहे, आमटी कोशिंबीर भात झालाय, ब्रेकफास्टसाठी उपमाही झालाय, 4 पोळ्या झाल्या की झालं. विभावरी म्हणते की सॉरी, खरंच मला आवरायला आज उशीर झाला, लक्षातच नाही आलं. आता हे बाकीचं तरी आम्हाला आवरू द्या. तेव्हा आदिती मॅम म्हणतात की विभावरी, मेघना, अगं सांगितलं ना तुम्हाला की तुम्हाला उशीर नाही झाला, मीच लवकर आली आहे. काल घरात काय झालं माहिती आहे ना तुम्हाला, सगळ्यांचा मूड ऑफ आहे. शांतनू आणि पल्लवी तर जेवलेसुद्धा नाही आहे, म्हणून म्हटलं की लवकर आटपावं आणि स्वयंपाक करावा. तेव्हा विभावरी आणि मेघना तिथून जायला निघतात. तेव्हा आदिती मॅम म्हणतात की विभावरी, एक काम करशील? आणि नेमकं तेव्हाच मोठी आई त्यांचं बोलणं चोरून ऐकत असते. आदिती मॅम म्हणतात की शांतनूला चहा आणि खारी नेऊन देशील? तेव्हा विभावरी म्हणते की देते की. आणि ती मेघनाला म्हणते की तू पल्लवीला चहा खारी देशील? तेव्हा मेघना म्हणते की हो. मोठी आई मनात म्हणते की आदिती, आज तुला तुझ्याच जाळ्यात कशी अडकवते ते बघच. आदिती मॅम विभावरी आणि मेघनाला म्हणतात की तुम्हाला दोघींनाही एक रिक्वेस्ट आहे, आज सगळा स्वयंपाक मी केला हे शांतनूला प्लीज सांगू नका. तेव्हा विभावरी म्हणते की तुम्ही नका काळजी करू, नाही कळणार त्याला. मग विभावरी आणि मेघना पल्लवी आणि शांतनूसाठी. मित्रांनो, जर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुमच्या अनलॉक एंटरटेनमेंटसाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. आणि आज आपल्या व्हिडिओचं टार्गेट असणारे 950 लाईक्स, त्यामुळे व्हिडिओला लाईक देखील नक्की करा. धन्यवाद. असताना मेघना तिच्यासाठी चहा खारी घेऊन आलेली असते. म्हणते की पल्लवी तू काही खाल्लं नाही ना, हे घे, काहीतरी खाऊन घे. तेव्हा मेघना पल्लवीला चहा खारी देऊन तिथून निघून जाते. इकडे विभावरी सुद्धा शांतनूसाठी चहा खारी घेऊन आलेली असते. ती त्याला म्हणते की खाऊन घे थोडं आणि ती देखील तिथून निघून जाते. शांतनू पल्लवीचा आणि शांतनूचा फोटो बघतो आणि पुन्हा तो फोटो झाकून ठेवतो. जेव्हा शांतनू आणि पल्लवी चहा खारी खात असतात त्या दोघांनाही एकाच गोष्टीची आठवण होते. लग्नाआधी शांतनूने पल्लवीसाठी चहा खारी आणली होती. हा क्षण त्या दोघांनाही आठवत असतो. दोघांनाही खूप त्रास होत असतो, दोघंही अस्वस्थच असतात. इकडे डायनिंग टेबलवर आदिती मॅम विभावरीला म्हणतात की विभावरी तुला माहिती आहे ना, शांतनूला यातलं काहीच कळू द्यायचं नाही की मी जेवण बनवलं आहे. तेव्हा विभावरी म्हणते की तुम्ही नका काळजी करू, नाही कळणार त्याला. आणि अगदीच त्याने विचारलं तर मी केलं आहे असं सांगू. आदिती मॅम एका डिशमध्ये उपमा काढतात आणि विभावरीला म्हणतात की हा उपमा मेघनाला द्यायला सांगशील पल्लवीला? तेव्हा विभावरी म्हणते की हो सांगते. नंतर विभावरी म्हणते की अरे देवा, ओलं खोबरं आणि कोथिंबीर किचनमध्येच राहिली, आत्ता घेऊन येते. तेव्हा आदिती मॅम म्हणतात की अगं थांब, पाणी पण राहिलं आहे, मीच येते तुझ्यासोबत. मग त्या दोघीही किचनमध्ये निघून जातात. इकडं लपून बसलेली मोठी आई त्यांचं बोलणं ऐकत होती. दोघीजणी गेल्यावर ती डायनिंग टेबलजवळ येते. मनात म्हणते की 1 महिन्यात मला घराबाहेर काढणार होत्या का? पल्लवी, आज मी तुला आयुष्यातून उठवते की नाही बघच. मग मोठी आई तिच्या हातात असलेलं विष त्या प्लेटमध्ये ओतते. आदिती मॅम मेघनाला म्हणतात की मेघना, हे पल्लवीला देशील आणि तिला सांग की हे मी केलं आहे आणि शांतनूसुद्धा हेच खाणार आहे असंही सांग तिला, म्हणजे खाईल ती. मग मेघना मोठ्या आईने विष घातलेला उपमा पल्लवीला घेऊन येते. मेघना म्हणते की पल्लवी तुझ्यासाठी नाश्ता आणलाय. पल्लवी म्हणते की मेघना वहिनी, मला खरंच काही नको आहे खायला. मेघना म्हणते की हा नाश्ता तुझ्या आदिती मॅमने पाठवलाय. अगं त्यांनी स्वतः करून तुझ्यासाठी घेऊन जायला सांगितलंय मला, त्यामुळं तर तुला हे खावंच लागणार आहे, घे. पल्लवी म्हणते की मेघना वहिनी, खरंच काही खायची इच्छाच होत नाहीये माझी. ती डिशच्या पाया पडते आणि नको म्हणते. तेव्हा मेघना म्हणते पल्लवी, आदिती सासूबाईंनी केलेला उपमा आज शांतनू देखील खाणार आहे. तेव्हा पल्लवी म्हणते की काय? मेघना म्हणते की हो, म्हणूनच म्हटलं त्यांच्यासाठी तरी खा. अगं निदान 2 घास तरी पोटात जाऊ देत. आणि तू नाही खाल्लंस तर आदिती सासूबाई माझ्यावर रागवतील. तिला खायला देच असं सांगून पाठवलं त्यांनी मला. पल्लवी म्हणते खरं तर मला विश्वासच बसत नाही आहे की आदिती मॅमने केलेला नाश्ता शांतनू
खायला तयार झाले? मेघना म्हणते, हो अगं, कारण आजच्या स्वयंपाकाची जबाबदारी त्यांनी घेतली आहे. हे आम्ही भाऊजींना सांगितलंच नाही, त्यामुळे ते नक्की खातील. घे, तू पण खाऊन घे. तेव्हा पल्लवी म्हणते की ठीक आहे. मेघना पल्लवीला म्हणते की सगळं संपव आणि ती तिथून निघून जाते. मग पल्लवी उपमा खायला जाते, तेवढ्यातच पुष्पा तिथे येते. पुष्पाताई म्हणतात की कणभरही खाऊ नका पल्लवीताई. तेव्हा पल्लवी म्हणते की का? तेव्हा पुष्पाताई म्हणतात की पल्लवीताई, यापुढे तुमच्यासमोर जे बी खायला येईन ते आधी मी चाखणार आणि मग तरच तुम्ही खायचं. तेव्हा पल्लवी म्हणते की अहो पण एवढं काय झालंय आणि एवढी काळजी करण्यासारखं काय आहे? हा उपमा आदिती मॅमने केलाय खास सगळ्यांसाठी आणि त्यांनी आग्रहाने पाठवलाय म्हणून खातीये. तेव्हा पुष्पाताई म्हणतात की आदिती मॅमवर भरोसा आहे, पण तेवढ्याच मोठ्या बाईसाहेबांबद्दल संशय देखील आहे. काल एवढं समज घडलं, त्या काही गप्प बसणाऱ्यातल्या आहे का? तेव्हा पल्लवी म्हणते की हे बघा पुष्पाताई, तुमची काळजी कळतीये मला, पण तुम्हाला कशाला त्रास? तेव्हा पुष्पाताई म्हणतात की मला काही त्रासबीस होणार नाही, खमकी आहे मी, मला काय बी होणार नाही. आणि असं म्हणून उपम्याचा 1-2 घास पुष्पाताई खातात. इकडे मोठी आई प्रभाकर सरांच्या रूमजवळ येते. प्रभाकर सर रूमच्या बाहेर निघतात, तेवढ्यात नाटकं करायला लागते. खोटा फोन करते आणि म्हणते की आता तर तुम्ही काळजीच करू नका, सगळं काही आपल्या मनासारखंच होणार. मी आदितीच्या नाश्त्यामध्ये विष टाकलंय, आज तिचा खेळ संपणार, तुम्ही निश्चिंत राहा. त्यात प्रभाकर सर तिथे जातात आणि म्हणतात की वहिनी. तेव्हा मोठी आई म्हणते की भाऊजी तुम्ही काही काम होतं का माझ्याकडे? प्रभाकर सर म्हणतात की तुम्ही आदितीचं नाव घेतलं आणि काय कसलं प्लॅनिंग, काय चाललंय काय तुमचं? तेव्हा मोठी आई म्हणते की नाही भाऊजी, मी आदितीबद्दल काहीच बोलत नव्हते. प्रभाकर सर म्हणतात की काय खोटं बोलताय वहिनी, मी आत्ता ऐकलं आदितीचं नाव. मोठी आई म्हणते की बरं झालं आठवण झाली, अहो आदिती तुमची नाश्त्यासाठी वाट बघतीये, तुम्ही जा ना नाश्ता करा. तेव्हा प्रभाकर सरांना क्लिक होतं, ते धावत पळत खाली जातात. मोठी आई हसते आणि म्हणते की जा जा, अजून जोरात धावत जा. भाऊजी तुमच्या लाडक्या बायकोला वाचवायला जाल, पण तुमच्या लाडक्या सुनेचा जीव धोक्यात आहे, याची तुम्हाला जाणीवच नाही. अहो आदितीच्या प्लेटमध्ये नाही, पल्लवीच्या प्लेटमध्ये मी हे विष टाकलंय. इकडे तुम्ही आदितीसाठी तडफडाल आणि तिकडे पल्लवीचा जीव गेलेला असेल. त्याला म्हणतात एका दगडात 2 पक्षी. मोठी आई तिच्या रूममध्ये येते आणि ती विषाची बाटली लपवण्याचा प्रयत्न करत असते. आदिती मॅम म्हणतात की मेघना पल्लवीला उपमा दिलास? तेव्हा मेघना म्हणते की हो दिला. ज्योती ट्रीपवरून आलेली असते, ती ब्रोला आवाज देते की हाय ब्रो. तेव्हा विभावरी तिला थांबवते. तेव्हा ज्योती गीताला म्हणते की हे डंपू, काही झालंय का घरात, काही सिरियस? कारण ट्रीपवरून आल्यापासून बघते कोणी काहीच बोलत नाहीये, सगळे नुसते गप्प गप्प बसलेत. तेव्हा गीता म्हणते की सगळं सांगते नंतर, आता काही बोलू नकोस, आता शांत बस. आणि नंतर सगळे नाश्ता करायला जातात. आदिती उपम्याचा घास खाणारच, तेवढ्यात प्रभाकर सर येतात आणि म्हणतात की आदिती थांब. पुष्पाताई खातात आणि म्हणतात की आता खा तुम्ही पल्लवीताई. पल्लवी म्हणते की आता झालं तुमचं समाधान, आता काही धोका नाही आहे ना? पल्लवीला बाबांचा आवाज येतो. बाबा म्हणत असतात की प्लीज कोणीतरी काही खाऊ नका, आणि त्यांचा आवाज ऐकून दोघीही पुष्पाताई आणि पल्लवी लगेच खाली जातात. प्रभाकर सर आदिती मॅमला म्हणतात की आदिती तू या प्लेटमधलं काही खाल्लं नाहीस ना? तेव्हा आदिती मॅम म्हणतात की नाही. तेव्हा मोठी आई म्हणते की काय झालं भाऊजी, का ओरडताय तुम्ही? तेव्हा पल्लवी तिथे येते आणि म्हणते की बाबा काय झालं? पल्लवीला बघून मोठी आई मनात म्हणते की अगं बाई, ही पल्लवी तर एकदम बरी दिसतेय, हिने तो उपमा खाल्ला की नाही? इकडे आदिती मॅम लगेच म्हणतात की काय झालंय प्रभाकर? तेव्हा मोठी आई म्हणते की अहो भाऊजी काय झालंय, तुम्ही असं अडवताय का जेवणापासून सगळ्यांना? सगळ्यांचा खोळंबा झाला इथं. तेव्हा प्रभाकर सर म्हणतात की आदिती याच्यामध्ये काहीतरी मिसळलंय. आदिती मॅम म्हणतात की काय मिसळलंय? तेव्हा प्रभाकर सर म्हणतात की विष. तेव्हा शांतनू म्हणतो की बाबा हो काय बोलताय तुम्ही, असं कोणी का करेल? पल्लवी म्हणते की बाबा तुम्ही नीट सांगा काय झालंय? मोठी आई म्हणते की हो ना, आपल्या घरात नेहमी काहीतरी विचित्रच ऐकायला येतं. भाऊजी तुमच्या कानावर हे अभद्र शब्द विष वगैरे कुठून आले? अहो हे आपलं घर आहे ना, इथं असले प्रकार कसे होतील? तेव्हा आदिती मॅम म्हणतात की अरे सांग नाही प्रभाकर. तेव्हा प्रभाकर सर म्हणतात की आदिती तुझ्या जीवाला धोका आहे. पल्लवी म्हणते की बाबा तुम्ही आधी शांत व्हा आणि काळजी करू नका, आदिती मॅमला काहीच होणार नाही, आपण सगळे आहोत ना इथे, आणि तुम्ही म्हणताय तसं घडू पण शकतं, कारण आदिती मॅमचं घरात येणं अनेकांना खटकत होतं. तेव्हा शांतनू म्हणतो की हे काय बोलतीयस पल्लवी? हो, या बाईचं येणं मला खटकलं होतं आणि म्हणून मी तिला मारण्याचा प्रयत्न केला, असं म्हणायचंय का तुला? पल्लवी म्हणते की नाही शांतनू, मी असं कुठं बोलले?
शांतनू म्हणतो की कोणाबद्दल बोलतीयस? कोण तिला मारण्याचा प्रयत्न करेल? इकडे पुष्पाताईंनी उपमा खाल्लेला असतो त्यामुळे त्यांना कसं तरी व्हायला लागतं. मोठी आई म्हणते की कोण म्हणजे काय, माझ्यावरच संशय आहे ना या दोघींचा पण. त्या दोघींचं साटलोट आहे म्हणून त्या दोघी अशा बोलतात. आणि भाऊजी तुम्ही सुद्धा माझ्यावर आता घाणेरडे आरोप करायला लागलात. प्रभाकर सर म्हणतात की उलट मलाच प्रश्न विचारताय. अहो मी स्वतः ऐकलं तुमचं बोलणं. एक म्हणतो की प्रभुदादा तुझी काहीतरी चूक होतीये, वहिनी असं कधीच करणार नाही. प्रभाकर सर म्हणतात की अजिबात नाही प्रदीप, माझ्या हातून अशी चूक होणारच नाही. स्वतः हे ऐकलंय. तेव्हा शांतनू म्हणतो की बाबा अहो काय बोलताय तुम्ही? मोठी आई असं का करेल? तेव्हा मोठी आई नाटकं करत म्हणते की बाई बाई बाई, परमेश्वरा हे काय दिवस दाखवलेस? रक्ताचं पाणी करून मी हे घर उभारलं आणि आता ह्याच घरातल्या लोकांचा जीव मी घेतीये. आरोप होतोय माझ्यावर. आधी ही माझी लाडकी सून झाली, मग आदिती झाली अनाथ आणि आता भाऊजी तुम्ही देखील आरोप करायला लागलेत माझ्यावर. शांतनू अरे म्हणून म्हणत होते की मला तर या घरात राहायचीच भीती वाटायला लागलीये. सगळेजण संशय घ्यायला लागलेत माझ्यावर. एक चुकीची व्यक्ती या घरात आली आणि माझं घर पार कोलमडून गेलं रे. आज माझ्या घरात मीच गुन्हेगार ठरले. परमेश्वरा हे बघण्याआधी माझे डोळे का नाही रे मिटत? ज्योती आणि शांतनू मोठ्या आईला समजावत असतात. प्रदीप म्हणतो की अरे प्रभुदादा काय चाललंय हे रोजच्या रोज? जरा वहिनींकडे बघ, त्यांना किती त्रास होतोय. तेव्हा प्रभाकर सर म्हणतात की आम्हाला किती त्रास होतोय हे नाही बघतस का? आणि वहिनी हात जोडून विनंती करतो, हे सगळ्यांसमोर असं रडणंबिणं बंद करा. मग असं तुमचंच खरं वाटतं सगळ्यांना. आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. मोठी आई म्हणते की थांबा भाऊजी, कुणीतरी आमच्यावर असे खोटे नाटे आरोप करायचे. आता हे खेळ बस झाले. आदिती तुझ्या ह्या नाश्त्यात विष घातलंय असं वाटतंय ना सगळ्यांना? मग मी हे खाते. असं म्हणून मोठी आई तो उपमा खाते. त्यातच पुष्पाताई देखील चक्कर येऊन पडतात. मित्रांनो कालच्या एपिसोडमध्ये पहिल्या 3 तासात कमेंट करणारे आपले दर्शक होते संजना मोरे, अजय माने, गीता चंदेर, प्रशांत सुर्वे, रेश्मा हक्के, रोशनी पाटील, पूनम पाटील, कोमल कदम, माधुरी पाटील, ज्ञानेश्वर आचारी, प्रताप पाटील, सीमा खातिंग, जयश्री देशमुख, राणी बेलोटे, कैलास जाधव, वृंदा भोंडवे, प्रतिभा त्रिभुवन, नितीन लांडे, कृष्णावेणी दासारी, भास्कर दहाले, दीपक तेरवकर, स्वप्नजा पाडाळकर, शुभांगी अमृतकर, मंदारवी बोधारे, हर्षदा खोट, वंदना तांबे, दिनेश पाठक, धनश्री देशमाने, रेश्मा भगत, मुकुंद कुलकर्णी, शिल्पा सुर्वे, नलिनी गालनकर, पूजा कदम, रीना पाटील, साहेबराव दराडे, कपिला शिरसाट, प्रमोद पंडित आणि विशाल भुजबळ. त्याचबरोबर अनेकही दर्शकांनी कमेंट करून व्हिडिओला प्रतिसाद केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.